रेल्वे रुळाच्या बाजूला असणाऱ्या पडीक जागेवर अतिक्रमण होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने येथील जमीन भाजीपाला पिकवण्यासाठी भाडेतत्वावर दिली आहे। संबंधित ठेकेदाराने मोठ्या नाल्यामध्ये मोटार लावून तेथील दूषित पाण्यावर भाजीपाला पिकवण्यास सुरुवात केली आहे। औद्योगिक वसाहतीमधील केमिकल व इतर कंपन्यांमधील पाणी या नाल्यांमधून वाहत असते। तेच पाणी शेतीसाठी वापरल्याने भाजीपालाही दूषित होण्याची शक्यता असते। संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती, जिथे प्रदूषण विभागाचे अधिकारी व भाजपा कार्यकर्त्यांनी मिळून गुरुवारी जुईनगर ते नेहरू परिसरातील शेतीची पाहणी केली। यामध्ये गटारामधून पाणी घेतले जात असल्याचे निदर्शनास आले आहे। अधिकाऱ्यांनी सदर पाण्याचे नमुने घेतले असून शेतामध्ये पिकवल्या जात असलेल्या भाजीपाल्याचेही नमुने घेतले गेले आहेत। दोन्ही नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। या विषयाचा अहवाल आल्यानंतरच त्यामध्ये रसायनांचा किंवा मानवी आरोग्यास घातक ठरणारे घटक आहेत का हे स्पष्ट होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। रेल्वेच्या हद्दीमध्ये एक ड्रेनेज वॉटर वापरून अस्वच्छ पाणी वापरून भाजीपाला पिकवला जातो अशी आमच्याकडे तक्रार आहे। तक्रारीच्या अनुषंगी जो भाजीपाला विक्रीसाठी जात होता तो त्याच्यामधून आपण मुळा आणि पालक या दोन अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेत आहोत। विश्लेषणासाठी घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई अहवालाच्या अनुषंगाने होईल। निष्पन्न झालं त्याचा अहवाल जो आहे अहवालाच्या अनुषंगाने कारवाई होईल। अहवालात जे काही येईल त्याच्या अनुषंगाने जे कायदेशीर प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये अप्रमाणित आलं किंवा असुरक्षित आलं, अप्रमाणित आलं तर ते त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईल, असुरक्षित आलं असेल त्याच्यावर कायदेशीर न्यायालयात खटला दाखल होईल। दूषित पाण्याचा वापर करून लागवड केल्या जात असलेल्या भाजीपाल्याचा नागरी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो। हीच बाब गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाकडे तक्रार केली असल्याची माहिती यावेळी भाजपचे कार्यकर्ता संतोष पासलग यांनी दिली। स्थानिक लोकांकडून आम्हाला माहिती मिळाली की अतिशय गलिच्छ पाण्यात ही भाजीपाला पिकवला जातो। त्या माहितीनुसार आम्ही खात्री करून घेतली आणि हा कुठलाही राजकीय किंवा पॉलिटिकल स्टंट नाही आहे। आम्ही संबंधित खात्याच्या लोकांना बरोबर घेऊन त्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी याकरता पाठपुरावा केला आणि ती आम्ही आज या प्रसंगी करून घेतलेली आहे। अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे किती शरीरास हानिकारक आहे ते आपल्याला कळेलच। त्याचा अहवाल आम्ही संबंधित खात्यांच्या सन्माननीय मंत्र्यांपर्यंत तो पाठवू आणि सामान्यांच्या आरोग्याशी जे अतिशय क्रूर पद्धतीने खेळ करतात त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल याची काळजी घेऊ। रेल्वे प्रशासन आजच नाही, गेले आम्ही लहानपणापासून हे पाहतोय तर अशा प्रकारची शेती होते, पण जेव्हा गैरप्रकार झालेले आढळून येत आहेत त्यावेळेला आम्ही एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून आमची कर्तव्य आहे की ते संबंधित खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे आणि मंत्र्यांकडे हा विषय घेऊन जाणार आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की माननीय आमचे रेल्वे मंत्री आहेत सुरेशजी प्रभू ते या संदर्भात योग्य ती कारवाई करतील। दरम्यान रेल्वे रुळानजीकच्या जागेवर भाजीपाला पिकवला जात असून या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या नागरिकांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केली। गटर पानी क्या नहीं, चावल में पड़ता है, गेहूँ पड़ता है, सब कुछ खाद पड़ता है। अब साहब हम तो भाजी खा रहे हैं, बहुत सब खा रहे हैं, क्या बताए सही है कि नहीं है। जैसा भाड़ा बढ़ेगा वैसा भाड़ा बताते हैं वैसे देते हैं। दरम्यान अशा ठिकाणचा भाजीपाला हा योग्य आहे का हे येणाऱ्या अहवालातूनच स्पष्ट होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरातसह योगेश पाटील यांचा रिपोर्ट।